मित्रांनो, 2019मध्ये सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली होती. यानंतर मग टप्प्याटप्प्याने या गाडीचे देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर संचालन सुरू झाले. सध्या स्थितीला देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. विशेष म्हणजे आगामी काही महिन्यात आणखी काही मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार असल्याचा दावा केला जात आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीचा कमाल स्पीड हा 160 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. या गाडीमध्ये सर्व प्रकारच्या वर्ल्ड क्लास सोयी सुविधा आहेत. यामुळे या ट्रेनने प्रवास करण्याला प्रवासी पसंती दाखवत आहेत. या गाडीच्या तिकीट दरामुळे प्रवाशांमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळते. मात्र गाडीमध्ये असणाऱ्या सुविधा आणि गाडीचा वेग यामुळे वंदे भारत एक्सप्रेसला विशेष प्रतिसाद मिळत आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात आत्तापर्यंत 7 वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. विशेष म्हणजे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या दरम्यान लवकरच ही गाडी सुरू होणार आहे अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार दानवे यांनी मुंबईहून कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. याचवेळी दानवे यांनी वंदे भारत ट्रेन 2 महिन्यात सुरू होईल असे आश्वासनही दिले होते. खरं तर या वर्षाखेरपर्यंत देशातील 60 मार्गांवर ही गाडी सुरू होणार आहे. यामध्ये मुंबई ते कोल्हापूर या गाडीचा देखील समावेश राहणार आहे. तर मित्रांनो, मुंबईहून कोल्हापूरला सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसबद्दल तुमचे काय विचार आहेत ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.